तुमच्यासमोर काय दिसतंय आता? उद्देश, विधेय जे आपण शिकवलंय का? त्यामध्ये आणखी एक घटक आहे ज्याचा प्रश्न आज पेपरमध्ये येणार आहे, म्हणून तो तुम्हाला सांगतो. उद्देश विस्तार. स्क्रीनशॉट काढून ठेवा ह्याचा. उद्देश विस्तार म्हणजे उद्देशाविषयी माहिती सांगणारे आणि उद्देशाच्या आधी येणारे शब्द. उद्देश आपल्याला माहिती आहे. आपण क्रियापदाला कोण असा विचारल्यानंतर आपल्याला जे उत्तर येतं त्याला म्हणतात उद्देश. उद्देश म्हणजेच कर्ता असतो. ज्या वाक्यामध्ये तो ज्यानं गोष्ट केलेली आहे, क्रिया केलेली आहे, त्याला आपण कर्ता म्हणतो. आणि हा कसं समजतं? क्रियापदाला कोण असा प्रश्न विचारल्यानंतर समजतं की कर्ता कोण आहे. बरोबर. पण आता इथं आपल्याला नवीन एक उद्देश विस्तार हा शब्द आलेला आहे. जे आज मी तुम्हाला टेस्ट पाठवणार आहे त्यामध्ये आहे प्रश्न, उद्देश विस्तार ओळखा. मग उद्देश आपण ओळखा. अगोदर काय शोधायचा? उद्देश शोधायचा वाक्यातील. आणि उद्देशाच्या पूर्वीचे जे शब्द आहेत त्याला उद्देश विस्तार म्हणायचं. म्हणजे उद्देशाविषयी माहिती सांगणारा शब्द. उद्देशाविषयी माहिती सांगणारा शब्द म्हणजे उद्देश विस्तार होय. आणि तो उद्देशाच्या पूर्वी येतो वाक्यामध्ये. याचा स्क्रीनशॉट काढा आणि नंतर लिहा. बघा, आपल्याला एक वाक्य तुम्हाला दाखवतो. वाक्य वाचर भांडे हे. आमच्या गावचा हुशार मुलगा परीक्षेत पहिला आला. आमच्या गावचा हुशार मुलगा परीक्षेत पहिला आला. आता यातला आपल्याला उद्देश ओळखायचा अगोदर. कोण आला? आला जे क्रियापद आहे त्याला प्रश्न विचारायचा आहे, कोण? उद्देश कोण आहे? मग सांगा, कोण सांगतं? उद्देश कोण आहे? राजवर्धन, उद्देश कोण आहे? मुलगा. आणि मुलगा कसा आहे? कसा आहे तो इथं माहिती दिली आहे बघा. कसा आहे तो? आमच्या गावचा हुशार. ती मुलगाच्या अगोदर जेवढे शब्द आले त्याला उद्देश विस्तार म्हणायचं. आमच्या गावचा हुशार. आलं लक्षात? बघा, इथं सुद्धा स्पष्टीकरण दिलेलं आहे. बघितलं असतं तर उत्तर सुद्धा मिळालं असतं. उद्देश विस्तार, आमच्या गावचा हुशार. उद्देश म्हणजेच कर्ता कोण आहे? मुलगा. विधेय कोण आहे? आला. क्रियापद म्हणजेच विधेय. विधेयाला जर कोण विचारलं, कर्ता येतो. कर्ता म्हणजेच उद्देश. आणि उद्देशविषयी माहिती सांगणारा शब्द जे उद्देशापूर्वी असतात, मग तो एक शब्द असेल, दोन असेल, तीन असेल, याला म्हणायचं उद्देश विस्तार. समजलं का? येते लक्षात? होय असेल तर होय म्हणा, नाही असेल तर नाही म्हणा. अमितला समजलेलं नाही आणखी. अमित दादा, समजलंय का नाही? होय नाही असं बोट करून सांग की. बर. स्वरांजली तर गेली तास सोडून. काय लेकर अवघड आहे. पुढचं आहे बघा वाक्य आता. झाडावरील सुंदर पक्षी गोड गाणे गातो. क्रियापद शोधायच्या आधी गातो. कोण गातो? पक्षी. पक्षीला काय म्हणायचं? अमित, पक्षी काय झालं? अमित. येस सर. अरे काय झोपला काय? पक्षी काय आहे? उदय. उदय. पाय आहेत का? असतं तर पायात पडलो असतो तिथं येऊन. समोर असता तर लगा. उदय कधी शिकवले आपण असलं? उदय तुला शब्द 10 वेळा मी उच्चार केलेला तुला लक्षात येईना, समोर दिसलेला तर वाचता पण येईना. उदय म्हणायला लागला.
स्वयं पक्षी काय आहे? उद्देश. हा, उद्देश आहे. त्याला सांग उदय म्हणायलंय. मग आता या पक्षी कसा आहे? कसा आहे? कसा? झाडावरील सुंदर. याला काय म्हणायचं? उद्देश विस्तार असं म्हणायचं. उद्देश विस्तार. शब्द इथे लिहिलेला सुद्धा आहे बघ. उद्देश विस्तार. परीक्षेमध्ये तुम्हाला विचारणार आहेत प्रश्न. काय? खालील वाक्यातील उद्देश विस्तार कोणते? पर्याय देणार 4. मग आधी आपल्याला शोधावं लागणार आहे क्रियापद म्हणजे विधेय. त्याला प्रश्न विचारावा लागणार आहे कोण, आणि जे उत्तर मिळालेलं आहे त्याच्याविषयी माहिती सांगणारे अगोदरचे शब्द म्हणजे उद्देश विस्तार असणार आहेत. आता एक प्रश्न लिहून घ्यायचा आणि मला उत्तर लगेच सांगायचं इथं, ज्याचं उत्तर इथं नाही. आता हो का, उद्देशचा आहे, उद्देश विस्ताराचा आपण बघूया. काळा कुत्रा जोरात भुंकला. लिहून घ्या. काळा कुत्रा जोरात भुंकला. उदय विस्तार. अमित, उदय. काळा कुत्रा जोरात भुंकला या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता? पटकन पर्याय लिहून घ्यायचं. आणि येथे त्यांनी हातवरी करायचं. अतिशय सोपा प्रश्न. राजवर्धनचा हात वरी आला. नवीन घटक शिकतोय आपण. उद्देश विस्तार. याच्या आधी उद्देश शिकलोय, विधेय शिकलोय. ज्याला उद्देश येतं, विधेय येतं, त्याला लगेच उद्देश विस्तार येणार. चला पटकन. कोणाचा हात वरी आहे? काळा कुत्रा जोरात भुंकला या वाक्यातील उद्देश विस्तार कोणता? प्रश्नातला पर्याय आहेत कुत्रा, काळा, जोरात भुंकला. चला चला, समजलं का? होय हातवरी करा. नाही सर मग येत नाही आम्हाला. चला, स्वरांजली आधी काय शोधायचं ग? सर तिला हातवर करते समजलं नाही म्हणून कर नाही तिला हातवर. तिनं तासालाच नव्हती. आता मी सांगताना 10 मिनिटं का 5 मिनिटं. मोबाईलचं ते वाय झालं बँक नव्हती फोन आलता. बंड्या सांग रे. शाळेत नव्हती सर ती. पर्याय क्रमांक 2. पर्याय क्रमांक 2 काय आहे? काळा. बरोबर आहे. स्वरांजली बघ इकडं. आपल्याला वाक्यामध्ये 3 गोष्टी शोधायच्या त्या. सगळेजण लक्ष द्या. काय काय शोधायचे? विधेय, त्यानंतर उद्देश आणि विस्तार. उद्देश विस्तार इथं दिलेलं पण आहे. विधेय, उद्देश आणि उद्देश विस्तार. आता हे आपलं वाक्य आहे. यामध्ये अगोदर आपण क्रियापद शोधायचं. म्हणजे क्रिया कोणती झालेली आहे. जे वाक्यामध्ये मराठीमध्ये सहसा शेवटीला असतं किंवा क्रिया दर्शवणारा शब्द शोधायचा. इथं आहे बघा. कुठला आहे आता? इथं भुंकण्याची क्रिया झालेली आहे. कोणती क्रिया झाली? भुंकण्याची. याला म्हणायचं क्रियापद. आणि जे क्रियापद असतं त्यालाच विधेय असं म्हणायचं. तेच काय आहे? विधेय. आता या आलेल्या विधेयाला पुढचा प्रश्न आपण विचारायचं कोण? आता भुंकलंय. कोण भुंकलंय? स्वरांजली कोण भुंकलं? कुत्रा. कुत्रा. हे उत्तर मिळालं. त्याला म्हणायचं आपल्याला उद्देश. म्हणजे जे करता येतो, ज्यानं काम केलंय, जे कृती केली, भुंकण्याची कृती कुत्र्यानं केली, म्हणून कुत्र्याला काय म्हणायचं? उद्देश. समजलं? आणि उद्देश म्हणजेच करता असतो. विधेय म्हणजे क्रियापद असते. आता बघ, राहिला आता शेवटचा भाग उद्देश विस्तार.
आणि त्या कुत्रा जो दिलेला आहे तो कुत्र्याच्या पूर्वीचं जे माहिती असते शब्द असतं किंवा कुत्र्याविषयी जी माहिती सांगितलेली शब्द असतात त्यालाच म्हणायचं उद्देश विस्तार. आता कुत्रा कसा सांगितला आहे, कुत्रा त्याचा गुण कसा आहे, कुत्रा काळा. काळा. मग ते उद्देशाचं विस्तार आहे. मग आपलं उत्तर योग्य असणार आहे काळा. बरोबर. समजल्या 3 गोष्टी, विधेय, उद्देश, उद्देश विस्तार. आता सांग बरं ह्या वाक्यातील विधेय कोणते? स्वरांजली सांग, वाक्य वाच. विधेय. सुरेश दररोज सकाळी मैदानावर धावतो. अतिशय सोपा आहे. स्वयंचा हात वरी आलाय बघा, राजवर्धनचा आहे. भांड्याचा आला. किती सोपा आहे. विधेय म्हणजे क्रियापद शोधायचं आहे, कोणती क्रिया झाली. अतिशय सोपा. आपल्याला हिंट दिल्यावर बोटवरी होतं स्वरांजली. विधेय लक्षात घे. विधेय म्हणजे क्रियापद. सांग कुठलं आहे मग यातलं विधेय? हां, माईक चालू कर की. धावतो. धावतो हे विधेय आहे. ठीक आहे, बरोबर आहे. आता यातलं मला उद्देश सांग, या वाक्यातील उद्देश. दररोज. हां, मगाशी मी सांगितलेलं ध्यानात आलं की तुला? क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा आहे? प्रगती. प्रगती माईक चालू कर. क्रियापदाला काय प्रश्न विचारायचा? कोण? कोण धावतो? कोण धावतो? मग आपल्याला उत्तर लगेच मिळतंय. कोण धावतो? काय उत्तर मिळालं आपल्याला? नाही भेटलं गेलेलं ते. हा, प्रगती म्हणतोय. उत्तर काय मिळालं आपल्याला? सुरेश. सुरेश. मग सुरेशला काय म्हणायचं आपण? विधेय म्हणायचं का उद्देश? उद्देश. उद्देश म्हणायचं. अगदी बरोबर. म्हणजे या वाक्यामध्ये सुरेश उद्देश आहे आणि धावतो हे विधेय आहे. या वाक्यात सुरेशच्या आधी सुरेश कसा आहे, मागा जसं होतं ना काळं कुत्र, तसं सुरेश विषयी माहिती सांगणारे काही सुद्धा शब्द नाहीत. म्हणजे इथं उद्देश विस्तार नाही. लक्षात घ्या. इथं बघा आता उद्देश विस्तार शोधायचा आपल्याला. वाक्य वाचतोय मी. राजाचा पांढरा घोडा वेगाने पळाला. चला पटकन तिन्ही गोष्टी एक जणांना हात करून सांगायचं. सर या वाक्यात विधेय हे आहे, उद्देश हे आहे आणि उद्देश विस्तार हे आहे. आणि ज्याला हे तिन्ही सांगता आलं त्याला हा घटक समजला असं मी म्हणणार. शाळेत सुद्धा आपण भरपूर घेतलेला आहे. राजवर्धनचा हात वरी आहे. चल स्वयं सांग रे बाबा. पर्याय 1. अरे तिन्ही गोष्टी मला सांग. आधी विधेय सांगायचं. हा, विधेय घोडा. विधेय घोडा. तुझं पण पाय असतं तर जवळ आला असतो बघ. बंड्या सांग रे. विधेय पळाला. बंड्या सांग. बंड्या एकदा गोल केल्यावर तिथं चान्स नसतं सर माझा ही गोल नव्हता ही गोल होता म्हणायला. बंड्या सांग की. विधेय पळाला आणि राजाचा पांढरा घोडा उद्देश. अरे 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 अरे. आणि उद्देश विस्तार. उद्देश विस्तार राजाचा पांढरा आणि घोडा उद्देश. हा, राजाचा पांढरा उद्देश विस्तार, घोडा उद्देश.
पळाला विधेय. आलं लक्षात? अगोदर आपण काय शोधायचं आहे? विधेय, पुन्हा उद्देश आणि नंतर उद्देश विस्तार. पुढचा प्रश्न एक आहे बघा, आणि हा शेवटचा आहे. स्क्रीनशॉट काढायचं, जेवढे झाले तेवढे प्रश्नाचे पटपट पटपट लिहून घ्यायचे. हिमालयातील उंच शिखर बर्फाने झाकले आहे, या वाक्यातील उद्देश कोणते? चला, कोणाचा हात वर आहे? राजवर्धनचा हात वर आहे बघा. बाकीची नुसती तोंड लपवते ती. आधी विधेय शोधा. विधेयाला कोण प्रश्न विचारा, झाला आपल्याला उद्देश मिळते. राजवर्धन सांगितलं नाही म्हणायला, त्याला सांगू द्या रे. हा, विधेय झाले आहे उद्देश शिखर आणि उद्देश विस्तार हिमालयातील उंच. होय, बरोबर आहे. आपल्याला उद्देश शोधायचे, त्यासाठी आधी विधेय शोधा. क्रिया काय काही झालेली आहे? झाकण्याचं काम झालेलं आहे. इथं कोण झाकलंय? शिखर. कोण झाकलंय? शिखर. उत्तर कोण प्रश्न विचारला की आपल्याला उत्तर मिळालं शिखर. आणि या शिखरला काय म्हणतात मग? उद्देश. आता शिखरची जी आधीची माहिती आहे त्याला म्हणायचं उद्देश विस्तार. 3 गोष्टी आहेत बघा इथं. समजलं का? आज टेस्ट पाठवणार आहे, त्यामध्ये हा प्रश्न होता म्हणून त्याविषयी माहिती सांगितली. उद्देश शिकवलेला आहे आपण, विधेय शिकवलेला आहे, आणि राहिलेलं उद्देश विस्तार देखील आपल्याला घटक झालेला आहे. प्रिंट काढता आली काढा, नसेल तर नंबर टाकून स्पष्टीकरण सहित 25 प्रश्नाची उत्तर व्यवस्थित लिहा. घरी प्रश्न दिले की आपल्याला 50 पैकी 50 मार्क असतात, आणि इथं विचारल्यावर 50 नाही, एक सुद्धा प्रश्न आपल्याला सांगायला येत नाही, शाळेतसुद्धा सांगायला येत नाही. मग प्रश्न असा असतो की हे 50 कसे मिळतात? स्वयं कसे मिळते ती पैकीच्या पैकी घरी मार्क? मग चिटिंग करायची नसते, प्रामाणिकपणा दाखवून जेवढी येतात तेवढी लिहायची. चुकताय चुकू दे, अडचण आली शाळेत विचारायचं, सर मला हा प्रश्न आला नाही, तो आला नाही, हा आला नाही, तो समजला नाही, हा नवीन होता, हा शिकवला नव्हता. शंका तर कुणाचीच नसती. मग मार्क मात्र 50 पैकी 50. शाळेत परीक्षा घेतल्यावर कोण नापास पाससुद्धा होत नाही. त्यामुळे जेवढं येतं आहे प्रामाणिकपणे तेवढं सोडवायचं. इकडं तिकडं बघून उत्तरं शोधून ह्याला त्याला विचारून करायचं नाही, जेवढं स्वतः प्रयत्न करून करायचं. दुसरी गोष्ट, काल मी एक मोबाईलवर फोटो पाठवला होता, घटक निहाय सराव संच. तो आपल्याला सगळ्यांना आणायचा आहे. 600 रुपये किंमत आहे. जर आपण सगळ्यांनी घेतली तर ते आपल्याला 500 रुपयाला देतात. म्हणजे आपले 100 वाचणार आहेत. एकट्यानं घ्यायला गेले तर त्याला 600 रुपये लागतात. आपण सगळ्यांसाठी मागवलं तर आपल्याला 500 रुपयाला मिळते, आणि सगळ्याला घ्यायचं आहे ते आपल्याला. त्यामुळं आजच बघा कसं होतं ते. पैसे पाठवलं तर मी त्यांना सांगतो पाठवून द्यायला. अमित काल फोटो पाठवलेला आहे, घटक निहाय सराव संच. किती किंमत आहे त्याची? 600 मिळते 500ला, आणि आपल्याला तो लागणार आहे. घरी सांगा. काय स्वरा गेली? ओके ओके, घ्यायचं आहे सगळ्यांना. जर सगळ्यालाच घ्यायचं आहे आपल्याला. घरी सांगा तुम्ही. घटक नाही म्हणजे त्यामध्ये प्रत्येक घटकाचे जास्तीत जास्त प्रश्न स्पष्टीकरणासहित उत्तरं दिलेले आहेत. त्याचा आपल्याला सराव होत आहे, सराव करावा लागणार आहे त्याचा. ठीक आहे, ओके.
रक्षाबंधनच्या पुन्हा एकदा शुभेच्छा सगळ्यांना बरं का. अभ्यास करा, दिलेली टेस्ट सोडवा.